ज्यांच्याकडे खरं जे मी म्हटलं अथॉरिटीच नाहीये ते मुख्यमंत्री त्याला परवानगी देतात. आता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतील. रात्रीच्या रात्री धनंजय मुंडे गेले अजित पवारांकडे, त्याच्यावर अजित पवारांची सही, नंतर ते गेले मुख्यमंत्र्यांकडे, अजित पवारांनी जर सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण सही केली आणि ते देऊन टाकण्यात आले. तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदे होते आणि त्याच्यानंतर ही स्कीम राबवण्यात आली. आता ती आहे काय हे समजून घेऊया आपण. 5 गोष्टी होत्या त्याच्यात आहे नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्प्रेयर, मेटाल्डेहाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा. आता भ्रष्टाचार आपण म्हणतो पण हा किती पट झालाय याचा आता तुम्हाला याच्यावरनं दिसेल. जरा ते ऑनलाईन करूया आपण. हां, या सगळ्याचे दर जे आहेत ते मी ऑनलाईन आत्ता तुम्हाला दाखवते. सध्याचे दर आहेत. आणि कसं झालं, नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी या इफ्को नावाच्या कंपनीचे आहेत. हो, हा नॅनो युरियाचा आजचा भाव आहे. हा जर तुम्ही बघितलात 184 रुपये पर लिटर, म्हणजे जर आपण 10 लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला 184 रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो. म्हणजे 500 मिलीलिटरच्या बॉटलला 92 रुपये पडतात. पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल 220 रुपयाला ही बॉटल घेतली गेली. तब्बल 220. आणि इथे मी जे तुम्हाला दाखवतेय 92 रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतीये. पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी 19,68,408 बॉटल्स ह्या 220 रुपयांनी घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या. नॅनो डीएपी दुसरं दाखवते. हे नॅनो डीएपी ची बॉटल आहे. याची किंमत आहे 522 रुपये 1 लिटरची. म्हणजे एका लिटरला जर 522 असेल तर 500 मिलीलिटरला ही केवळ 269 रुपयाला पडते. म्हणजे ह्याच्यात आणि किती बॉटल घेतल्या आहेत आपल्या कृषी विभागाने? तब्बल 19,57,438 बॉटल घेतल्या. एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये. पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला त्याची खरेदी केली आहे. आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो 88 कोटीचा घोटाळा आहे. आता पुढच्या याच्याकडे जाऊया. बॅटरी स्प्रेयर हा जो आहे, आता हा बॅटरी स्प्रेयर काय प्रकार आहे? तो 2 in 1 आहे. म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की 16 लिटर ते 20 लिटरचा मधला असला पाहिजे. नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे, बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे. तसा हा स्प्रेयर ऑलरेडी MAIDCच्या वेबसाईटवर मिळतोय आणि तो आत्ताच्या घटकेला 2450 रुपयाला घेतला जातोय. आणि MAIDCच्याच